हॅलो, नमस्कार. स्मार्ट वर्क विथ सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बार्टी, आरटी, टार्टी, महाज्योती आणि सारथी याची जी स्कॉलरशिप टेस्ट आहे त्या संबंधित मॉक टेस्ट. ही टेस्ट 3ऱ्या क्रमांकाची आहे. याबद्दल आपण 2 टेस्ट कंप्लीट केलेले आहे. तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करून द्या. टेस्ट सुरू करायच्या अगोदर आपण थोडे महत्त्वाचे क्वेश्चन पाहून घेऊया. तर पहिला क्वेश्चन आहे, 2025 हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचे आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए सिंगापूर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये भारताची रँकिंग किती आहे? तर भारत हा 4थ्या क्रमांकावर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहून घेऊया, क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025मध्ये भारताची रँकिंग किती आहे? तर भारताची रँकिंग यामध्ये 10वी रँक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, G20 शिखर जे 2025मध्ये होणार आहे ते दक्षिण आफ्रिकेत नोव्हेंबर 2025मध्ये होणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहून घेऊ, 2025मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए ज्ञानेश कुमार. तर हे अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन होते जे मागील 2 दिवसामध्ये एक्झाम झालेली होती, त्याच्यामध्ये हे विचारण्यात आले होते. तर ते तुम्ही पाहून घे जा. त्यानंतर सुरू करूया आपल्या टेस्टला. तर पहिला क्वेश्चन आहे, भारतातील सर्वाधिक पर्जन्य कोणत्या ठिकाणी होतो? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी मोसिनराम. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, महाराष्ट्रातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी लोणार. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, कोकण किनारा कोणत्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी सह्याद्री. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, तर नर्मदा नदी कोणत्या प्रकारच्या दरीतून वाहते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी रिफ्ट दरीतून वाहते. नर्मदा व तापी या 2 नद्या रिफ्ट दरीतून वाहतात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, महाराष्ट्रातील धान्याचे कोठार किंवा तांदळाचे कोठार म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी भंडारा. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, पृथ्वीचा व्यास हा किती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए 12,756 किलोमीटर. तर पृथ्वीचा सरासरी व्यास हा 12,756 किलोमीटर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, भारतातील थार वाळवंट कुठे आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए राजस्थानमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, महाराष्ट्रातील सर्वाधिक ऊसाची शेती कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी सांगलीमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, ब्लॅक कॉटन सॉईल हिला काय म्हणतात? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी रेगुरी माती. काळी मातीसुद्धा म्हटले जाते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी गंगा नदी. तर भारतातील सर्वात लांब नदी गंगा नदी आहे आणि तिची लांबी 2,525 किलोमीटर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, तर शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झालेला आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी शिवनेरी किल्ल्यावर. शिवनेरी किल्ल्यावर 1630मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, सिद्दी जोहर याला छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठे हरवले? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी पन्हाळा गडावर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, पेशवे काळात नाना फडणवीस यांना काय म्हटले जात होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए कूटनीतिकार. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, शिवकालीन असेंब्ली म्हणून कोणते मंडळ ओळखले जाते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी अष्टप्रधान मंडळ. छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ याची स्थापना केलेली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, विधान परिषद महाराष्ट्रात केव्हा स्थापन झाली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 1960मध्ये.
तर हे स्पष्टीकरण थोडं करेक्ट करून घ्या. याचं करेक्ट ऑप्शन आहे 1960. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारत छोडो आंदोलन दरम्यान साताऱ्यात कोणती संस्था स्थापन केली होती? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी प्रतिसरकार. नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यामध्ये प्रतिसरकार स्थापन केली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महात्मा गांधींचा पहिला सत्याग्रह कोठे झाला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी खेडा सत्याग्रह, खेड तालुक्यामध्ये झाला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मराठा साम्राज्याचा सुवर्णकाळ कोणत्या पेशव्याच्या काळात होता? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी माधवराव पहिला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्रातील समाजसुधारक म्हणून कोणते नेते प्रसिद्ध आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी महात्मा फुले. महात्मा फुले यांनी शेतकरी, स्त्रिया आणि दुर्बल घटकांवर मोठ्या प्रमाणात कार्य केले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय क्रांतिकारी चळवळीत चाफेकर बंधू कोठून होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी पुण्यामधून. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूच्या आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 12. 1950मध्ये जेव्हा आपले भारतीय संविधान लागू झाले त्यावेळेस भारतामध्ये 8 अनुसूच्या होत्या. त्यानंतर 4 घटना दुरुस्ती करून जोडण्यात आला. आता 12 अनुसूच्या आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचे राष्ट्रपती किती वर्षासाठी निवडले जातात? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 5 वर्षासाठी. हा सुद्धा क्वेश्चन अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए सर्वपल्ली राधाकृष्णन. 1952मध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन हे पहिले उपराष्ट्रपती होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. संविधानाची अंमलबजावणी कधी झाली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 26 जानेवारी 1950. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सर्वोच्च न्यायालय याच्या स्थापनेची कलम कोणती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए 124. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. आपत्कालीन परिस्थितीत किंवा आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्याचा अधिकार कोणाकडे असतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी राष्ट्रपतीकडे असते. अनुच्छेद 352, अनुच्छेद 356 आणि अनुच्छेद 360 नुसार राष्ट्रपतींना हा अधिकार असतो. त्यामध्ये 352 राष्ट्रपती शासन, त्यानंतर 356 आणि त्यानंतर 360 आर्थिक आपत्काल. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मूलभूत अधिकार किती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए 6. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी जम्मू काश्मीर संबंधी आहे. परंतु ते 2019मध्ये रद्द करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय संविधानाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रारूप समितीचे अध्यक्ष होते, म्हणून त्यांना संविधान सभेचे जनकसुद्धा म्हटले जाते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये G20 शिखर परिषद कोणत्या देशात झालेली आहे किंवा होणार आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी दक्षिण आफ्रिका. हा क्वेश्चन आपण मागच्या व्हिडिओमध्ये केला होता, परंतु त्या व्हिडिओमध्ये आपण 2024मध्ये G20 सबमिट झाली होती ते ब्राझीलमध्ये झालेली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. आता G20 शिखर संमेलन हे नोव्हेंबर 2025मध्ये होणार आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये भारताची रँकिंग किती आहे? तर यामध्ये भारत हा 4थ्या रँकिंगवर आहे. पहिल्या रँकिंगवर रशिया, पहिल्या याच्यावर अमेरिका, दुसऱ्या याच्यावर रशिया आणि तिसऱ्यामध्ये चीन आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो.
त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, भारताचे 16वे राष्ट्रपती कोण आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए द्रौपदी मुर्मू. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री, तर हे सर्वांनाच माहीत आहे, एकनाथ शिंदे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, 2025 मध्ये सुरू झालेल्या चंद्रयान-4 मोहीम कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात केली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी चंद्राच्या पृष्ठभागावर नमुना परत आणणे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, 2025 ऑलिम्पिक यूथ गेम कुठे होत आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी सेनेगल डकारमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, भारताचा GDP ग्रोथ रेट हा म्हणजेच भारताची GDP वाढ IMFच्या अंदाजानुसार किती टक्के आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे 6.5%. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, 2025 मध्ये लोकसभा स्पीकर कोण आहे? तर हे ओम बिर्ला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, COP13 जे एन्व्हायरमेंट रिलेटेड परिषद आहे ती कोणत्या देशात होणार आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी ब्राझीलमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, प्लॅनिंग कमिशनची स्थापना केव्हा झाली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 1950 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, भारताची पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या क्षेत्रावर केंद्रित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी शेतीवर केंद्रित आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 2015 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, रेपो रेट कोण निश्चित करतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी RBI. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, भारतातील हरित क्रांती कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए गहू आणि तांदूळ. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, ब्ल्यू रिव्हॉल्यूशन म्हणजे काय? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए मत्स्य उत्पादन वाढवणे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, MSP याचा फुल फॉर्म काय आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी मिनिमम सपोर्ट प्राईस. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, रुरल डेव्हलपमेंट बँक म्हणून कोणती संस्था ओळखली जाते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी नाबार्ड. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, इन्फ्लेशन टार्गेटिंग भारतात कोणत्या वर्षी सुरू झाली? त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 2016. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, कृषी विमा योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी पिकांचे नुकसान भरपाई. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, फायनान्स कमिशन किती वर्षासाठी नियुक्त केली जाते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 5 वर्षासाठी. संविधानाच्या कलम 280 नुसार वित्त आयोग दर 5 वर्षांनी नियुक्त केला जातो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी सरकारी कंपन्यातील हिस्सा विक्री करणे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, IRDAI कोणत्या क्षेत्राचे नियमन करते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी विमा क्षेत्राचं म्हणजेच इन्शुरन्स. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, कॅशलेस इकॉनॉमीमध्ये व्यवहार कसे होतात? तर याचे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी डिजिटल पद्धतीने. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, स्टार्टअप इंडिया योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 2016 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, भारतातील सर्वात मोठे पब्लिक सेक्टर बँक कोणती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी स्टेट बँक ऑफ इंडिया. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, डिजिटल रुपी कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए ब्लॉकचेन. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी बेंगलोरमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, गगनयान मोहीम कोणत्या उद्देशाने सुरू केलेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी मानव अंतराळ उडान. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, CRI SPR तंत्रज्ञान कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
क्रिस्परसुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, जीन संपादन म्हणजेच जीन एडिटिंग संबंधित आहे. मानवी शरीरात विटॅमिन डी कोणत्या किरणांमुळे तयार होतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, UV रेज. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. संगणकातील BIOSचे पूर्ण रूप काय आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. हिग्स बोसोन कशाला म्हणतात किंवा कोणत्या कणाला म्हणतात? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे गोड पार्टिकल यांना म्हणतात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. इलेक्ट्रिक व्हेरिकलमध्ये कोणती बॅटरी प्रामुख्याने वापरली जाते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, लिथियम. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. जेम्स वेब टेलिस्कोप कोणत्या वर्षी अवकाशात सोडण्यात आला होता? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, 2021 भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, मुंबई अहमदाबाद. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. बायोस्फिअर रिझर्व्ह मध्ये काय संरक्षित केले जाते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, जीवसृष्टी आणि पर्यावरण. हा सुद्धा क्वेश्चन अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. डीप फेक ही संकल्पना कोणत्या तंत्रज्ञानाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मानवी शरीरात इन्सुलिन कोणता अवयव तयार करतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, स्वादुपिंड. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. क्लाउड कम्प्युटिंगमध्ये डेटा कुठे साठवला जातो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, रिमोट सर्व्हरमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. चंद्रयान-4 मोहिमेचे उद्दिष्ट काय आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे नमुना पृथ्वीवर आणणे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. DNA 72वा क्वेश्चन आहे. DNA फिंगरप्रिंटिंग भारतात कोणत्या शास्त्रज्ञाची संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, लालजी सिंग यांच्या संबंधित आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. हायड्रोजन फ्यूल सेल वापरणाऱ्या वाहनांमध्ये उत्सर्जन काय होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, पाणी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मेटावर्स ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, व्हर्च्युअल रिॲलिटी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मॅथ रिलेटेड क्वेश्चन आहे की 50% ऑफ 640 म्हणजेच 640चे 15% काढायचे आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, 96. म्हणजे यामध्ये सरळ गुणाकार केलेला आहे. म्हणजे 640 गुणिले 15/100 बरोबर 96. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. एखाद्या वस्तूची खरेदी किंमत 500 रुपये आहे, विक्री किंमत 450 आहे, तर त्यावर तोटा किती टक्के झालेला आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, 10%. म्हणजे 500चे आपल्याला सर्वप्रथम 10% काढायला लागेल. त्याचे 10% 50 होईल आणि ते 500मधून मायनस करावे लागेल. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, 10%. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. ए 20 दिवसात काम पूर्ण करतो, बी तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो, तर ए आणि बी दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करा? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे 12 दिवसात. ऑप्शन बी, 12 दिवसात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 78वा. 144चा वर्गमूळ किती आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, 12. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 5चा वर्ग प्लस 12चा वर्ग बरोबर किती? तर याचं करेक्ट आन्सर आहे 169. यामध्ये 5चा वर्ग 25 प्लस 12चा वर्ग 144 याची बेरीज केलेली आहे.
त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. एखाद्या वस्तूची मूळ किंमत 2000 आहे व त्यावर 20% सूट दिलेली आहे, तर विक्री किंमत किती असेल? तर यासाठी आपल्याला 2000चे 20% म्हणजेच 2000 गुणिला 20/100 करायला लागेल. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 1600 रुपये. म्हणजेच 2000चे 20% 400 निघणार आणि ते 2000मधून मायनस करावे लागेल. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. दोन संख्यांच्या सरासरी 40 आहे म्हणते, तर त्याची बेरीज किती? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए 80. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. त्रिकोणाची बाजू 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर यामध्ये हेरॉन्स फॉर्म्युला लावा लागेल. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए 6 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 5000चे 8% 2 वर्षासाठी सरळ व्याज किती? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए 800 रुपये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. एक कार 60 किलोमीटर वेगाने 3 तासात धावते, तर ती एकूण किती अंतर कापते? तर याचं करेक्ट आहे 180 किलोमीटर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. ए बरोबर 5 आणि बी बरोबर 3, तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर किती? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए 16. म्हणजेच 5चा वर्ग 25 मायनस 6 मायनस 3चा वर्ग 9. तर याचा करेक्ट आन्सर आहे 16. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. वर्तुळाचा परिघ 13.4 सेंटीमीटर असेल, तर त्याची त्रिज्या काढायला लागते. तर यामध्ये वर्तुळाच्या परिघाचे सूत्र आहे 2πr. तर त्यामध्ये किमती टाकून त्याचं उत्तर निघणार आहे 5 सेंटीमीटर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. एका संख्येचा 2/3 भाग 24 असेल, तर ती संख्या कोणती? तर याचं करेक्ट आन्सर आहे 36. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 88वा. 225चा वर्गमूळ काढायचा आहे, तर 225चा वर्गमूळ हा 15 असतो. त्यानंतरचा क्वेश्चन. एका वस्तूवर 25% नफा होतो किंवा होत असेल व विक्री किंमत 500 असेल, तर त्याची खरेदी किंमत किती? तर यासाठी आपल्याला 125% बरोबर 500, तर 100% बरोबर किती? त्याचा तिरकस गुणावर करावं लागेल. त्याचं करेक्ट ऑप्शन त्याचं करेक्ट आन्सर इन 400. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 90वा. 0.2 गुणिला 0.5 बरोबर किती? तर याचं करेक्ट ऑप्शन येणार आहे आन्सर येणार आहे 0.10. त्यानंतरचा रिझनिंगचे क्वेश्चन पाहूया. तर पहिला क्वेश्चन आहे सिरीजचा. यामध्ये सिरीज डबल झालेली आहे, तर याचा आन्सर होणार आहे 80. म्हणजेच 5 गुणिला 2 म्हणजेच 10, 10 गुणिला 2 म्हणजेच 20 आणि 20 गुणिला 2 म्हणजेच 40. त्याचप्रमाणे 40 गुणिला 2 म्हणजेच 80. त्यानंतरचा क्वेश्चन पाहू. कॅट बरोबर 3120, तर डॉग बरोबर किती? तर याचे आन्सर आहे या सिरीजमध्ये जी अल्फाबेट आहे त्याची प्लेस व्हॅल्यू घेतलेली आहे. तर सी हा 3ऱ्या क्रमांकावर असतो, ए हा 1ल्या क्रमांकावर असतो आणि टी हा 20व्या क्रमांकावर असतो. त्याचनुसार डी हा 4थ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर ओ हा 15 क्रमांकावर आहे आणि जी हा 7व्या क्रमांकावर आहे. म्हणून त्याचा आन्सर होणार आहे 4157. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर ए हा बीचा वडील आहे, बी हा सीची आई आहे, तर ए आणि सी याचे नाते काय आहे? या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या, कारण का हा क्वेश्चन अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि हे आन्सर त्याचं चुकीचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. ऑड नंबर ओळखायचा आहे, म्हणजेच
चुकीची संख्या ओळखायची आहे. तर यामध्ये चुकीची संख्या आहे ऑप्शन ए 64, कारण की बाकी सर्व 3 संख्या ह्या विषम संख्या आहे आणि विषम संख्येचा वर्ग आहे. सॉरी, इथं करेक्ट करून घ्यायचा. याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए 64. म्हणजेच बाकी सर्व वर्गसंख्या प्राईम बेस आहे. म्हणजे सिरीजनुसार 3, 4 हा क्वेश्चन सोडून द्या. या क्वेश्चनमध्ये थोडी मिस्टेक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया आपण. दिल्ली म्हणजेच 53, 21, 8 तर हेल्ड बरोबर किती? तर याचा आन्सर आहे 82, 53. यामध्ये संख्येची अल्टाबल्टी केलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सर्व पक्षी उडतात, पोपट हा पक्षी आहे, तर आणि निष्कर्ष त्याचा पोपट उडतो. तर हे सेंटेन्स करेक्ट आहे पूर्णच्या पूर्ण. त्यानंतरचा क्वेश्चन पाहू. एका रांगेत ए डावीकडून 6वा आहे आणि उजवीकडून 9वा आहे, तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहे? तर यामध्ये आपल्याला 6 + 9 करावं लागेल आणि -1 करावे लागेल. तर याचे आन्सर येणार आहे 14. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. नॉर्थ बरोबर ट्रॉन, तर ईस्ट बरोबर काय? तर याचं आन्सर आहे TASC, टेस. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया 99वा. एका कुटुंबात 6 सदस्य आहे. ए हा बीचा भाऊ आहे, बी ही सीची बहीण आहे आणि सी हा डीचा पती आहे, डी ही ईची मुलगी आहे. तर ई आणि एशी नाते काय आहे? याचंसुद्धा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. याचं आन्सर यामध्ये गलत दिलेलं आहे. त्यानंतरचा शेवटला क्वेश्चन 100वा क्वेश्चन पाहूया. तर 3, 9, 27 आणि 81 या पॅटर्ननुसार समोरची संख्या काय असेल? तर यामध्ये हा पॅटर्न आहे. इथे 3चा वर्ग 1 आहे, त्यानंतर 3चा वर्ग 9, त्यानंतर 3चा घन इथं, त्यानंतर 3ची पॉवर 4 केलेली आहे, त्यानंतर 3ची पॉवर 5 केलेली आहे. किंवा याचा गुणिले 3 केलेला आहे. या पॅटर्ननुसार सुद्धा सॉल्व करू शकतो आपण. यामध्ये 3 × 3 म्हणजेच 9, 9 × 3 म्हणजेच 27 आणि 27 × 3 म्हणजे 81. त्याचबरोबर 81 × 3 म्हणजेच 243. करेक्ट आन्सर आहे. याचबरोबर आपले क्वेश्चन संपलेले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत व्हिडिओ शेअर करून द्या. आणि याची जर PDF पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि पुन्हा एकदा आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून द्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करून द्या. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक.